नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आपण आता काय करतोय, प्रॉब्लेम सेट 17 सोडवतोय. कशाचा? तर हा आहे 5th स्टँडर्डचा. तर याच्यामध्ये इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स प्रॉपर फ्रॅक्शन्समध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे आहेत, नाही तर त्या बॉक्समध्ये आपल्याला फिलिंग द ब्लॉक्स भरायचे. तर याच्यामध्ये काही ना काही रिलेशन्स दिलेले आहेत तुम्हाला. हे रिलेशन्स तुम्हाला ओळखायचे आहेत की रिलेशन्स काय आहेत. तर नेहमी लक्षात ठेवायचं, जे रिलेशन न्यूमरेटरचं असतं तेच डिनॉमिनेटरचं. म्हणजे अंशाचं जे असणार आहे तेच छेदामध्ये असणार आहेत, जे छेदामध्ये असतात तेच अंशामध्ये असतात. तर बघा, आता काय करायचं की 1/2 आहे बरोबर. तर 2चं काय झालं आहे 20. मग 2चं 20 करायला काय करावं लागतं, 10ने मल्टिप्लाय. वरतीही 10ने मल्टिप्लाय करायचं. मग वरती काय येणार आहे 10. मग 10/20. 2 मल्टिप्लाय बाय 10 20 आणि 1 मल्टिप्लाय बाय 10 काय येणार आहेत 10. कळालं? हेच करायचं आहेत की 1 मल्टिप्लाय बाय 10 काय येणार आहेत 10. कळालं तुम्हाला व्यवस्थित? तर चला आता नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन बघा, या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे ते बघायचं आहे तुम्हाला. तर बघा, आता परत 3/4/15 डिवायडेड 15 आणि बॉक्स आहे. आता 3 मल्टिप्लाय बाय 5 काय होणार आहेत 5 3 जा 15. मग 4 5 जा 20 झालं. मग इथे काय येणार आहे 20. कळालं? चला नेक्स्ट वन बघूयात. आता इथे बघू, 9 2 जा 18. मग 11 2 जा 22. आता 10 आहे. मग 8ने जर याला डिवाइड केलं, मग 8 5 जा 8 मल्टिप्लाय बाय 5 8 5 जा 40. म्हणजे इथे काय येत आहेत 8ने जर याला डिवाइड केलं तर काय उत्तर येणार आहेत 5 जा 40. मग किती 5 जा 10 होतं, मग 2 5 जा 10 काय होतं 2 5 जा 10. मग बॉक्समध्ये काय येणार आहे 2. आता इथे मग 13 2 जा काय होतं 13 2 जा 26. मग कशाच्या 2 जा 14 होईल. 7 2 जा 14. कळालं? बघा 3 2 जा 6 2 2 जा 4. तेच सेम रिलेशन पाहिजेत. 1 × 4 4 आणि 5 × 4 20. आता 5 मल्टिप्लाय बाय 5 25. 2 मल्टिप्लाय बाय 5 10 झालं. इतक्या सोपे उदाहरणं होते आपल्या. कळालं? आता याच्यात काय, फाइंड अन इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 18 फॉर इच ऑफ द फॉलोइंग. आता 1/2 आहे बरोबर. तर 1/2 ला काय करायचं आपल्याला 18. मग 2 9 जा काय होतं 18. मग वरती पण 9. सगळ्यांचे डिनॉमिनेटर आपल्याला फक्त छेद 18 करायचे. मग 9/18. 2/3 बरोबर. 3 6 जा वरती पण 3. 6 2 जा 12 आणि 3 6 जा 18. मग इथे पण 18. 4/6. मग 6 3 जा मग 4 पण 3 जा. 4 3 जा 12 आणि 6 3 जा 18. तसंच 2/9. मग 9 2 जा आणि 2 2 जा 2 2 जा 4 9 2 जा 18. अशाच पद्धतीने सगळे काही सोपे आहेत. सगळ्यांना फक्त 18 करायचं आहे आपल्याला बस. तर काय 7/9 9 2 जा 7 पण 2 जा 7 2 जा 14 9 2 जा 18. 5/3. आता 3 6 जा 18 आणि वरती पण मग 6ने म्हणते. 6 5 जा 30 6 3 जा 18. झाले सगळे. कळालं? ठीक आहे. थर्ड वनमध्ये काय दिलेले आहेत आपल्याला की याच्यात 5चे मल्टिपल करायचे आहेत. काय 5 सगळ्यांना 5 बनवायचे. मग 6/15. आता जर याला इथे खाली डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला 5 आणायचं आहे, तर याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 3ने. डिवाइड कितीने 3ने. मग 3 5 जा 15 आणि 3 2 जा 6. 10/20. 25ला कशाने 5ने. याला पण मग 5ने. 5 2 जा 10. 5 डिवायडेड बाय 10 किती होतात 2 आणि 5 5 जा 25. डिनॉमिनेटर फक्त 5 आणायचं आहे. 12/30 बरोबर. 30ला 5 करायचं. मग 6 5 जा 30 होतात. मग 6ने डिवाइड करायचं. आणि वरती पण मग 6 2 जा 12. काय आहेत आता 6 डिवायडेड बाय 10. आता 10
मग कशाने डिवाइड केल्यावर उत्तर 5 येणार आहे. डिवायडेड बाय 2, 2 5 जा 10 डिवायडेड बाय 2, 2 3 जा 6. जिथे तुम्ही न्यूमरेटरने केलं तसंच तुम्हाला काय करायचं आहे, डिनॉमिनेटरने करायचं आहे. 21/35. आता याला 35ला कशाने, 7ने बघून घ्या. 7ने बरोबर आहे का. 7 3 जा 21 आणि 7 5 जा 35. फोर्थ वन बघा. फोर्थ वन काय तुम्हाला दिलेले, फ्रॉम द फ्रॅक्शन गिवन बिलो पेअर ऑफ द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. आता पेअर शोधायची, कोणती जोडी कोणाला. आता 2a/3 आहे तर 3च्या टेबलमध्ये शोधा. 3च्या टेबलमध्ये शोधलं तर 3च्या टेबलमध्ये 7 येत नाही, 11 येत नाही, 3 3 जा 9 येतं बरोबर. 3 × 3 9 येतं. पण 2 3 जा 6 येतं का, नाही. मग ही पण काय होणार आहेत, पेअर कॅन्सल होणार आहेत. 3 6 जा 18 येतं, 2 6 जा 12 येतं, पण इथं काय 14, मग ही पण कॅन्सल. 33 11चा येतं, इथं 22, हे पण कॅन्सल. आता 3 9 जा 27, काय 3 9 जा 27 आणि 3 9 जा 27 आणि 2 9 जा 18. मग 18/27 काय होणार आहे, त्याला इक्विव्हॅलंट होणार आहेत. आपण हे कलर देऊन ठेवूयात, कलर देऊयात बस. 2/3ला 18/7 काय इक्विव्हॅलंट. कळालं, हे रफ करून घ्या. चला आता 5/7 बघूयात आपण. तर 5/7ला काय, 7 2 जा 14 बघा इथेच भेटली. 7 2 जा 14, 5 2 जा 10, म्हणजे हे दोघं काय आहेत, एक समान आहेत. तर 5/11, 5 3 जा बघा 5/11, 5 3 जा 15 आणि 11 3 जा 33, हे दोघं सारखे. आणि आता हे 7 2 जा 14, 9 2 जा 18, हे दोघं सारखे. या काय झाल्या, मॅच पेअर. चला, फाइंड द 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन ऑफ इच ऑफ द फॉलोविंग. काय सांगितलेलं आहे आपल्याला की इच ऑफ द फॉलोविंग, त्या दोघांचे सारखे फ्रॅक्शन फाइंड आउट करायचे बरोबर. तर आपण खूप सारे वेगवेगळे फ्रॅक्शन त्यांचे सापडू शकतो. माहिती आहेत तुम्हाला, खूप सारे वेगवेगळे सापडू शकतो. कसे, तर बघा 7/9 आहे तर त्याला दोघांना 2ने मल्टिप्लाय केलं काय होतं, 7 2 जा 14, 9 2 जा 18, हे काय झालं त्याचं इक्विव्हॅलंट. परत 7 × 3, 9 × 3, 7 3 जा 21, 9 3 जा 27, हे पण काय झालं, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन झाले. 4/5 × 2 × 2, 4 2 जा 8, 5 2 जा 10, 4/5 × 3 × 3, 4 3 जा 12, 5 3 जा 15, हे इक्विव्हॅलंटच फ्रॅक्शन आहे 4/5ला. तसं 3/11 × 2 × 2, 6/22, कळालं, हे काय आले इक्विव्हॅलंट. परत 33 9/33, हे पण काय आलं इक्विव्हॅलंट. कळालं. इथे तुमची एक्सरसाइज संपलेली आहे. याच्यात काही तुम्हाला अडचणी असतील तर मला नक्की या नंबरवर संपर्क करा आणि अधिक माहितीसाठी कमेंट बॉक्समध्ये मला हाय टाका. कमेंट बॉक्समध्ये तुमचे क्युरीज मला कळवा आणि जास्तीत जास्त स्प्रेड आउट करण्याचा प्रयत्न करा. तुमचा चांगला प्रतिसाद राहू द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.